फ्रेंड्स, आपल्या अकाउंट्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण पाहत होतो एंडोर्समेंट म्हणजे काय. एंडोर्समेंटची कन्सेप्ट मित्रांनो आपण काल पाहिली. त्याच्यामध्ये एंडोर्समेंट ऑफ बिल म्हणजे काय असतं हे आपण पाहिलं. एंडोर्स बिल ऑनर म्हणजे काय हे आपण पाहिलं. मित्रांनो एंडोर्समेंट म्हणजे काय, इन अ सिंपल लँग्वेज, ड्रॉवर कडनं बिल एंडोर्सीला मिळालेलं आहे. जेव्हा ड्रॉवर बिल एंडोर्सीला पाठवतो तेव्हा तो होतो एंडोर्सर आणि बिल ज्याला मिळतो तो असतो एंडोर्सी. या कन्सेप्ट आपण काल पाहिल्या. काल मित्रांनो आपण त्याचे एंडोर्समेंटचं ट्रान्झॅक्शन बघितलेलं होतं. ड्रॉवर एंडोर्स करतो, एंडोर्सीला मिळतं. ड्रॉवीच्या बुकमध्ये नो एंट्री, याच्या बुकमध्ये मित्रांनो एंट्री काय आहे, एंडोर्सी अकाउंट डेबिट, एंडोर्सी टू बिल्स रिसिवेबल. याच्याकडे आलं तर हा काय सांगेल, बिल्स रिसिवेबल आलं आणि ड्रॉवरने दिलं, बिल्स रिसिवेबल टू ड्रॉवर. 2 नंबरला आपण बघितलेलं होतं मित्रांनो एंडोर्स बिल काय झालं, ऑनर झालं. बरोबर, एंडोर्स बिल ऑनर झालं याचा अर्थ ड्रॉवीने पैसे दिले आणि एंडोर्सीला पैसे मिळाले. ड्रॉवरचा काहीही संबंध नाही. ड्रॉवरच्या बुकमध्ये नो एंट्री. याने पैसे दिले म्हणजे हा काय एंट्री करेल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश. बिल्स पेएबलच्या बदल्यात कॅश घेईल आणि हा काय सांगेल मित्रांनो, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. या मित्रांनो आपल्या काय होत्या, बेसिक एंट्रीज होत्या रिलेटेड टू एंडोर्समेंट, ज्या आपण काल पाहिलेल्या होत्या. आज आपण मित्रांनो आपल्या एंडोर्समेंटशी रिलेटेड पुढच्या एंट्रीज पाहणार आहोत. ठीक आहे. आता पहिले मित्रांनो मी तुम्हाला एंडोर्स्ड बिल डिसऑनर म्हणजे काय ही कन्सेप्ट समजावून सांगणार आहे. ठीक आहे. आपली जी तिसरी कन्सेप्ट आहे मित्रांनो, ती कन्सेप्ट आहे एंडोर्स्ड बिल डिसऑनर. ठीक आहे. एंडोर्स्ड बिल डिसऑनर म्हणजे काय असणार आहे हे पहिले समजून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आपलं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे एंडोर्स्ड बिल डिसऑनर. ठीक आहे. तर आता एंडोर्स्ड बिल डिसऑनरची ना एक्झॅक्ट कन्सेप्ट काय ती पहिल्यांदा समजून घ्या. सी ए आहे, बी आहे, बी ने ए ला बिल दिलं, ए ने मित्रांनो तेच बिल काय केलं, सी ला पास केलं. बरोबर आहे. आता पहिल्यांदा ऑनर ऑफ बिल चा अर्थ काय, बी ने सी ला पैसे देऊन टाकले, पेड झाले, दिस इज ऑनर ऑफ एंडोर्स्ड बिल. ही कन्सेप्ट आपण काल शिकलो होतो. याची जर्नल एंट्री सुद्धा आपण शिकलेलो होतो. करेक्ट. आता गंमत काय माहितीये मित्रांनो, एंडोर्स्ड बिल डिसऑनरचा अर्थ काय, बी ने सी ला पैसे द्यायचे होते पण बी ने सी ला पैसे दिलेच नाही. समजलं, बी ने सी ला पैसे दिलेच नाही म्हणजे ड्रॉवी ने पैसे पेड करायला पाहिजे होते एंडोर्सीला, जे मित्रांनो ड्रॉवीने एंडोर्सीला पैसे पेड केलेच नाही. दिस इज एंडोर्स्ड बिल डिसऑनर. ही काय आहे मित्रांनो, एंडोर्स्ड बिल डिसऑनर. आता तुम्ही मला सांगा, जर ड्रॉवीने एंडोर्सीला पैसे दिलेच नाही तर एंडोर्सी हे पैसे कोणाकडनं वसूल करणार, एंडोर्सी म्हणजे सी कोणाकडनं मित्रांनो हे पैसे वसूल करणार, ड्रॉवरकडनं, म्हणजेच कोणाकडनं, मिस्टर ए कडनं. माझा फ्रेंड्स या ट्रान्झॅक्शनची एंट्री ड्रॉवर म्हणजेच एंडोर्सर म्हणजेच मित्रांनो मिस्टर ए काय करेल, तो सांगताना काय सांगेल की बी कडून पैसे घ्यायचे आणि ते पैसे सी ला द्यायचे. बघा, ड्रॉवर किंवा एंडोर्सर सांगताना काय सांगेल, बी कडून पैसे घ्यायचे आणि ते पैसे सी ला द्यायचे. म्हणजे तो सांगताना काय सांगतो मित्रांनो, ड्रॉवी कडनं घेणं वाढलं, ड्रॉवी अकाउंट डेबिट, रूल काय आपला, डेबिट घेणं वाढलं ना, दिस इज ऍसेट प्लस टू एंडोर्सी अकाउंट, एंडोर्सीला देणं वाढलं ना, दिस इज क्रेडिट लायबिलिटी प्लस. समजलं. परत लक्षात घ्या मित्रांनो, एंडोर्स्ड बिल डिसऑनरचा अर्थ काय होतो, ड्रॉवीने एंडोर्सीला पैसे द्यायला पाहिजे होते, जे ड्रॉवीने एंडोर्सीला पैसे दिले नाही. दिस इज एंडोर्स्ड बिल डिसऑनर. मग आता हे पैसे एंडोर्सी कोणाकडनं वसूल करणार, ड्रॉवरकडनं.
आणि ड्रॉवर कोणाकडनं वसूल करणार, बी कडनं, म्हणजेच ड्रॉवी कडनं. मग मित्रांनो ड्रॉवर सांगताना काय सांगेल, ड्रॉवी कडनं घ्यायचे आणि एंडोर्सीला द्यायचे. सो ड्रॉवी अकाउंट डेबिट ऍसेट प्लस घ्यायचे टू एंडोर्सी अकाउंट लायबिलिटी प्लस. खूप जणांना ना मित्रांनो इथे कन्फ्युजन होतं की रूल्स कसे ऍप्लिकेबल झाले. तर त्यांना ना मी थोडंसं सिंपल लॉजिक सांगतो. समजा तुम्ही नॉर्मल बिल डिसऑनर केलं असतं तर तुम्ही एंट्री काय केली असती, नॉर्मल बिल डिसऑनरची एंट्री सांगतोय मी, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बरोबर आहे, ही नॉर्मल बिल डिसऑनरची एंट्री केली असते. बरोबर आहे. आता मला सांगा हे बिल्स रिसिवेबल ऑलरेडी तुमच्याकडनं गेलेले आहे, ते कोणाला मिळालेले आहे, एंडोर्सीला ना. म्हणजे हे बिल्स रिसिवेबल आता कोणाच्या पोझिशन मध्ये आहे, कोणाच्या ताब्यात आहे, एंडोर्सीच्या ताब्यात आहे. म्हणजे तुम्ही बिल्स रिसिवेबलच्या ठिकाणी मित्रांनो काय कराल, एंडोर्सी लिहा. आता कळलं, म्हणजे ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल च्या ऐवजी बिल्स रिसिवेबल ज्याच्या ताब्यात आहे त्याचं नाव लिहायचं, टू एंडोर्सी. जेव्हा डिस्काउंटेड बिल डिसऑनर होतं ना मित्रांनो, तेव्हा हे बिल्स रिसिवेबल बँकेच्या ताब्यात असायचं. म्हणून आपण इकडे काय करायचो, बँकेच्या ताब्यात आहे ना म्हणून बँकेचं नाव लिहायचं, अँड ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक असं लिहायचो आपण. ओके. आता याच्यानंतर या सेम बिल डिसऑनरची एंट्री ड्रॉवीच्या बुक मध्ये काय होईल, सी ड्रॉवी मित्रांनो याची एंट्री करताना आपली नेहमीची एंट्री, तो ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री उलटी करतो. ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री काय आहे, ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. तीच एंट्री तो काय करणार, उलटी करणार, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, डेबिट लायबिलिटी मायनस, ठीक आहे, टू मित्रांनो ड्रॉवर अकाउंट. टू ड्रॉवर अकाउंट कोणत्या नियमाप्रमाणे मित्रांनो, क्रेडिट लायबिलिटी प्लस. ड्रॉवर अकाउंट कोणत्या नियमाप्रमाणे, क्रेडिट लायबिलिटी प्लस. ठीक आहे. किंवा सोप्या भाषेत मित्रांनो डिसऑनरच्या एंट्रीमध्ये पुन्हा ऍक्सेप्टन्सची एंट्री रिव्हर्स फिरवली जाते. आता हे आपल्याला माहिती झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता एंडोर्सीच्या बुक मध्ये मित्रांनो काय एंट्री होणार, ठीक आहे. एंडोर्सीच्या बुक मध्ये मित्रांनो एंडोर्स बिल डिसऑनरची एंट्री काय होणार, एकदम सिंपल सांगतो मी तुम्हाला. एंडोर्सीच्या बुक मध्ये बिल आल्याची एंट्री काय लिहिली आहे तुम्ही, बिल आलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट किंवा आपल्या भाषेत एंडोर्सर अकाउंट. बरोबर आहे. ही एंट्री मित्रांनो आपण एंडोर्सीच्या बुक मध्ये करतो ज्यावेळेस आपल्याला काय होते, बिल मिळतं. करेक्ट. आता जर बिल डिसऑनर झालं तर हीच एंट्री मित्रांनो काय करायची, रिव्हर्स फिरवायची. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एंट्री काय करणार, एंडोर्सर म्हणजेच ड्रॉवर अकाउंट डेबिट, एंडोर्सर म्हणजेच ड्रॉवर अकाउंट डेबिट, डेबिट ऍसेट प्लस टू बिल्स रिसिवेबल. टू बिल्स रिसिवेबलला क्रेडिट ऍसेट मायनस म्हणू शकता तुम्ही, किंवा क्रेडिट मित्रांनो गोज आउट नाही म्हणू शकत, पण क्रेडिट ऍसेट मायनस. आता झालेलं काय माहितीये का, एंडोर्सीच्या व्यू पॉइंटने काय झालेलं, त्यांची बिल्स रिसिवेबलची जी ऍसेट होती ही भेटलेली त्यांना. बरोबर आहे. ती ऍसेट आता काय झाली, त्याची एक्सपायरी झाली, त्याची मुदत संपली. म्हणजे या बिल्स रिसिवेबल आता काही अर्थ नाही राहिला. सो हे बिल्स रिसिवेबल त्यांना काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. म्हणजे त्यांची ऍसेट काय झाली, कमी झाली. म्हणून टू बिल्स रिसिवेबल. पण त्यांना पैसे नाही भेटले ना, पैसे भेटले नाही, ते पैसे अजून सुद्धा यायचे बाकी आहेत. ते कोणाकडनं घेणार आहेत ते, आता ते त्यांना ड्रॉवीकडनं घ्यायचे होते पण ड्रॉवीने काही दिले नाही. मग मित्रांनो ते कोणाला धरणार, ते कोणाला पैसे डिमांड करणार, ड्रॉवरला म्हणजेच एंडोर्सीला. मग ते मित्रांनो कोणाच्या नावाने डेबिट करणार, ड्रॉवरच्या नावाने. म्हणजेच ड्रॉवर म्हणजेच एंडोर्सर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. हे लक्षात आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. परत एकदा बघू आपण शॉर्ट मध्ये. फ्रेंड्स, ड्रॉवीने एंडोर्सीला पैसे द्यायला पाहिजे होते, दॅट इज ऑनर ऑफ बिल. पण ड्रॉवी एंडोर्सीला पैसे देत नाही, दिस इज डिसऑनर. मग आता हे पैसे एंडोर्सी कोणाकडनं वसूल करणार, ड्रॉवरकडून. सो ड्रॉवर कोणत्या पोझिशनला आहे, ड्रॉवर हे पैसे ड्रॉवीकडनं घेणार आणि एंडोर्सीला देणार. सो ड्रॉवीकडनं घ्यायचे, ड्रॉवी अकाउंट डेबिट, एंडोर्सीला द्यायचे, तो एंडोर्सी अकाउंट. घेणं वाटलं ऍसेट प्लस, देणं वाटलं लायबिलिटी प्लस. ड्रॉवी मित्रांनो ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिव्हर्स करेल. तो काय सांगेल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. सो इट्स बिल्स
आता मित्रांनो एंडॉर्सी कडे बिल आलेलं होतं, बिल्स रिसिवेबल ड्रॉवर आलं आणि ड्रॉवरने दिलं. आता हीच एंट्री मित्रांनो एंडॉर्सी काय करेल, डिसऑनर झालं म्हणून रिव्हर्स करेल. तर तो काय सांगेल, ड्रॉवर उर्फ एंडॉर्सर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. ठीक आहे. आणि आपली एंडॉर्स बिल डिसऑनर्ड मधली आजची लास्ट एंट्री किंवा लास्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो 4 नंबरला. नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस चार्ज ऑन एंडॉर्स बिल डिसऑनर्ड. मित्रांनो आपण आपलं शेवटचं ट्रान्झॅक्शन काय पाहणार आहोत, नोटिंग चार्जेस चार्ज ऑन एंडॉर्स बिल डिसऑनर्ड ऑन एंडॉर्स बिल. ठीक आहे. आता नोटिंग चार्जेसचा पण मित्रांनो फंडा सेम. नोटिंग चार्जेस कोण पेड करतो, नोटिंग चार्जेस पेड करतो मित्रांनो ज्याच्या ताब्यात बिल असतं तो. मतलब बिल कोणाच्या ताब्यात आहे, एंडॉर्सी. सी एंडॉर्सी नोटिंग चार्जेस पे करतो. आता एंडॉर्सीला नोटिंग चार्जेस का पे करावे लागले, कारण ते बिल डिसऑनर झालं. तो हे नोटिंग चार्जेसचे पैसे कोणाकडनं वसूल करणार, ऑब्वियस आहे तो हे वसूल करणार ड्रॉवरकडनं. परत तेच ड्रॉवर कोणाकडनं वसूल करणार, ड्रॉवीकडनं. म्हणजे इथे परत ड्रॉवरची पोझिशन काय आहे, त्याला नोटिंग चार्जेसचे पैसे ड्रॉवीकडनं घ्यायचे आणि एंडॉर्सीला द्यायचे. आय रिपीट, नोटिंग चार्जेस एंडॉर्सीने पे केले तो ड्रॉवरकडनं वसूल करेल. ड्रॉवर म्हणजेच एंडॉर्सर, नंतर ते ड्रॉवीकडनं वसूल करेल. म्हणजे परत ड्रॉवरची पोझिशन सेम आली, कोणती, ड्रॉवीकडनं घ्यायचे एंडॉर्सीला द्यायचे. म्हणजे तो डिसऑनर ची जी एंट्री आहे किंवा डिसऑनरची जी पोझिशन आहे त्याच पोझिशनला मित्रांनो परत ती एंट्री करेल. ठीक आहे. एंट्री काय असेल मित्रांनो, ड्रॉवी अकाउंट डेबिट. ठीक आहे. डेबिट ॲसेट प्लस टू एंडॉर्सी अकाउंट क्रेडिट लायबिलिटी प्लस. ठीक आहे. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू एंडॉर्सी अकाउंट याच्याकडनं घ्यायचे आणि याला द्यायचे. मित्रांनो ही एंट्री आपली कसली घेतली आपण, नोटिंग चार्जेसची एंट्री घेतली, एंडॉर्स बिल डिसऑनर्डची. आता याचीच एंट्री मित्रांनो ड्रॉवी सांगताना काय सांगेल, ड्रॉवी सांगताना काय सांगेल की नोटिंग चार्जेसचा खर्च झाला. करेक्ट. तो काय सांगेल, नोटिंग चार्जेसचा काय झाला, खर्च झाला. हा ऍक्च्युअली खर्च ड्रॉवीचा असतो. नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि मित्रांनो तो कोणाला द्यायचा आहे, त्याला ड्रॉवरला द्यायचा आहे. टू ड्रॉवर अकाउंट, त्याला ड्रॉवरला पैसे द्यायचे, क्रेडिट लायबिलिटी प्लस, त्याने अजून दिलेले नाही. बरोबर. आणि मित्रांनो सगळ्यात शेवटी जी एंट्री होईल ती होईल एंडॉर्सीची. एंडॉर्सी मित्रांनो काय सांगतोय, नोटिंग चार्जेसचा खर्च कोणी पेड केलेला आहे, एंडॉर्सीने पेड केलेला आहे. मग एंडॉर्सी नोटिंग चार्जेसचा खर्च जर का पेड करतोय तर याचा अर्थ मित्रांनो एंडॉर्सीकडनं कॅश काय झालेली आहे, गेलेली. लक्षात घ्या याच्यामध्ये नोटिंग चार्जेसचा खर्च हा एंडॉर्सीचा नाहीये, नोटिंग चार्जेसचा खर्च हा ड्रॉवीचा असतो. तो एंडॉर्सीने फक्त पेड केलेला. मग एंडॉर्सी सांगताना काय सांगेल की माझ्याकडनं कॅश गेली, क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पण हा पैसा मित्रांनो तो वसूल कोणाकडनं करणार, ड्रॉवर कडनं. म्हणजे त्याचा ड्रॉवर कडनं घेणं वाढलं, ड्रॉवर ऑब्लिक एंडॉर्सर अकाउंट डेबिट, डेबिट ॲसेट प्लस. म्हणजे तो सांगताना काय सांगेल, माझ्याकडनं कॅश गेली आणि ड्रॉवर कडनं घ्यायचे ते पैसे. म्हणजे ड्रॉवर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सो मित्रांनो नोटिंग चार्जेसचं कन्सेप्ट परत लक्षात घ्या. नोटिंग चार्जेसचे पैसे एंडॉर्सी पे करतो, तो ड्रॉवरकडनं वसूल करतो, ड्रॉवर ड्रॉवीकडनं वसूल करतो. सो ड्रॉवर कोणत्या पोझिशनला आहे, ड्रॉवीकडनं घ्यायचे आणि एंडॉर्सीला द्यायचे. ड्रॉवी टू एंडॉर्सी. ड्रॉवी सांगताना काय सांगेल, नोटिंग चार्जेसचा खर्च आहे माझा, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू तो ड्रॉवरला द्यायचा आहे, टू ड्रॉवर अकाउंट लायबिलिटी प्लस. आणि सगळ्यात शेवटी एंडॉर्सी. एंडॉर्सी सांगताना काय सांगतो, माझी कॅश गेली, क्रेडिट व्हॉट गोज आउट टू कॅश अकाउंट. आणि ते पैसे घ्यायचे कोणाकडनं आहेत मित्रांनो, ड्रॉवरकडनं. सो ड्रॉवर अकाउंट डेबिट. फ्रेंड्स पावसाचा थोडासा आवाज तुम्हाला मित्रांनो माझ्या लेक्चरमध्ये येत असेल
मी खूप प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मित्रांनो कन्सेप्ट पूर्ण एक्सप्लेन करायचा. हा व्हिडिओ आणि याच्या मागचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थित पहा, कारण याच्यामध्ये 3 जर्नल असणार आहेत आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला जर्नल कळणार नाही. तर काही डाऊट असेल तर 8800922791 वर कॉल करा. मित्रांनो हेडफोन लावून मित्रांनो व्हिडिओ ऐका, व्यवस्थित ऐकू येईल. तोपर्यंत अपेक्षा करूयात की लवकरच भेटूया. घरात राहा, सुरक्षित राहा.